सर्व दृश्य पाहिलं. गोलंदाज मार्गावर दिवेश तयार. टेनिस क्रिकेट मधील एक अनमोल असा खेळाडू आहे आणि गोलंदाज मार्गावर दिवेश आलाय. स्ट्राइक इन कडे रोहित निकम, चांगला खेळाडू रोहित निकम. पायावर चेंडू आदळलाय. लेग बिफोरची अपील केली, मात्र दिवेश विसरला होता की इथे लेग बिफोर विकेट नाही मिळणार. नक्कीच सातत्याने ओव्हरम क्रिकेट खेळत असतो, म्हणूनच ती अपील असेल. आणि इथे मात्र त्याला वाटलं की चेंडू पायांच्या मधून निघून जाईल स्टंपवरती, ज्या अनुषंगाने हा चेंडू पिचिंग केला होता. ब्लॉक हॉल दबावमध्ये रोहित निकम. पुढचा बॉल मात्र रोहित कुठे थांबायचं नाव घेतील की नाही. मार्मिक वन ऑफ द ग्रेट प्लेयर. आणखीन एक विकेट जातोय. निराश झालाय शिवतेज परिवार. गडीबाद. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. थँक्यू. या षटकामध्ये अक्षय साटम यांचा आवडता शब्द तयार झालाय, W0W. वाव. अक्षय 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 2. आणि आता संकटामध्ये येताना दिसत आहेत शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीम खेळाडू रोहित निकम, जो सलग 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता, तो झटपट बाद झालाय. आणखी त्या प्रकारची गोलंदाजी राहिलाय. दिवेश यासाठी ओळखला जातो आणि जबरदस्त टिचून मारा दबावमध्ये टाकले. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 2 विकेट. W0W. वाव गोलंदाजी होत असताना गोलंदाज दिवेश तयार. त्याच्या कोट्यातील आता 5वा बॉल टाकण्याकरता तो सज्ज आहे आणि स्ट्राइक इन कडे हसन तयार. चांगला क्रिकेटर हसन. इनसाइड आउट करून गॅप मध्ये चेंडूला टोळावलाय. 1 धाव तो पूर्ण करतोय. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा सहजतेने होतात पूर्ण. याचबरोबर या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 4. 5 बॉल आणि फलकावरती 4 धावा. चांगली बॅटिंग करतोय हसन. यावेळी मात्र पुन्हा एकदा गडी बाद मिड ऑफ रिझनला. आणि इथे मात्र 3 विकेट एका ओव्हरमध्ये. कंबर मोडले असंच म्हणावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाचे. थँक्यू. कुठेतरी मी म्हणेन खराब शॉट सिलेक्शन होते, कारण की वारंवार विकेट जात आहे. संदीप सर इथे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. ड्राईव्ह करावे लागतील चेंडू. मात्र पॉवर प्ले आहे आणि त्याचा फायदा उचलण्याच्या नादामध्ये विकेटवर विकेट जात आहेत. चांगली गोलंदाजी दिवेशच्या माध्यमातून आणि चांगलं काम त्यांनी केलंय. खरं तर 4 धावा देऊन 3 गडे बाद केलेत. दिवेश या गोलंदाजाने प्रभाव दाखवलाय आणि दबाव पूर्णतः टाकलाय शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा या टीमवर. या दबावामधून बाहेर काढणारा एखादा खेळाडू हवा आहे. संकटमोचक तुम्हाला कधी म्हटलं जातं, ज्या वेळेस सातत्याने तुम्ही टीम संकटामध्ये असताना त्या टीमला बाहेर काढतायत. आणि आता बाहेर काढण्याची क्षमता असणारा खेळाडू उतरलाय भावेश पाटील बॉब्स. खास करून मागच्या मॅचमध्ये पॉप्स याचं खूप चांगलं काम झालं होतं. गोलंदाजी आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाचं त्याचं क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पहिलाच बॉल. ओ चांगला बॉल. आत वळणारा बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 3 गडी बाद 4. संकेतमध्ये देखील क्षमता आहे आणि बॅट लागली तर मोठ्या धाव या खेळाडूकडे देखील आहे. चांगला फटका आहे. रिक्स घेतली होती. 1 धाव. दुसरे धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट आणि धावा देखील जमा कराव्या लागतील संघाकरता. म्हणूनच चमकावं लागेल खेळाडूंना. एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला तरी 60च्या आसपास धावफलक जाऊ शकतो असं मला वाटतंय. अक्षय, पाहूया काय वेगळी रणनीती आखली जाते बॅटिंग करताना. आर्यनचा हा बॉल क्रॉस बॅटने खेळायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. वेग भन्नाट होता आणि तितकंच चांगलं नियंत्रण गोलंदाज आर्यन याचं पाहायला मिळालं. धावसंख्या 3 गडी बाद 6. जबरदस्त गोलंदाजी. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. स्वीप करायचा होता
निर्धाव चेंडू. आता मात्र स्विंग मोडण्याचं काम केलं, स्टेप आउट केलं, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 2 धाबा आणि मार्मिक आता चुकी करतोय. 3 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाब्याने धापळक वेगाने पुढे सरकले, येऊन पोचले 9च्या घरामध्ये. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 9. सरासरी थोडीशी कमी आहे, सरासरी वाढवावी लागेल. जो बॅटिंग धावा बनवण्याचा स्पीड वेग आहे तो वेग वाढवावा लागेल. आर्यनाचा पुढचा बॉल टाकण्याकरता तो सज्ज. धावसंख्या 3 गडी बाद 9. ओ वॉटरफॉल पुन्हा एकदा या युवा गोलंदाजाने कमालीचं प्रदर्शन केलंय. एकामागून एक निर्धाव चेंडू तो टाकतोय. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 9. 3 गडी बाद. जबरदस्त. 5 बॉल आणि 9 धाबा. पायावर चेंडू आदळलाय पॉप्स याच्या. बॅट आदळले गेले, त्यामुळेच थोडीशी दुखापत झालंय. परंतु ही दुखापत तितकी गंभीर नाही जितक्या सध्या संघाला दुखापत दिले गोलंदाजाने. आणि मॅक्सवेल सारखं इनिंग बिल्ड करावी लागेल. जी 200 धावेची इनिंग वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध, तो देखील इंजर्ड होता. म्हणून कधी कधी परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते आणि कधी कधी तुमची परीक्षा देखील घेतली जाते क्रिकेटच्या माध्यमातून. 2 वर 9 धाबा. पायावर लागला नाही, मात्र पाय सध्या त्रस्त करतोय भावेशाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहे 3 गडी बाद 9 धाबा. 9 रन्स आफ्टर 2 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. वेगवेगळी कृती पाहायला मिळते कॉमेंटेटर मध्ये. 9 धाबा 3 विकेट. आकृतीपेक्षा कृती महत्वाची आहे. टाईट करावी लागेल आता मॅचला. बघूया दिवेशने आज भरपूर आपल्या संघाकरता चांगले दिवे लावल्यात. त्या अनुषंगाने गोलंदाजी होते. अचूक टप्पा, भेदक मारा. पुन्हा एकदा डॉट बॉल. आता विकेट गेला नाही अक्षय. 9 धाबा 3 गडी बाद. धावसंख्या 9. संकटामध्ये नाव सापडलेले आहे आणि या संकटामध्ये सापडलेल्या नावेला किनारा लगत न्यावा लागेल. प्रयत्न करतात संकेत साधव हे खेळाडू, परंतु चेंडू ते मिस करतायत. निर्धाव चेंडूची नोंद होत आहे. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 9. सातत्याने चांगली कामगिरी गोलंदाजांची. म्हणून मोठी मॅच असते ना त्यावेळी एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. बडे मॅच का बडा खिलाडी बनना होगा, तो अपने टीम को जीत दिलाना इम्पॉर्टंट आहे. आणि इथे त्याच प्रकारची खेळी करावी लागेल. डॉट बॉल गेले तरी हरकत नसते. कधी कधी डॉट बॉल संयम आणि तुमचं कॉन्सन्ट्रेट चांगलं बनवते. बॉल फेकून झाल्यात ते म्हणजेच 2. अंपायरला जास्त घाई आहे बॉलची, म्हणून इथे आरामात आता बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे. जेवढे बॉल तुम्ही खेळाल तेवढे मात्र तुमचे अंदाज नजर बसू शकते. आणि ते 1 धाव. लढावं लागेल. एका धावेची धावसंख्या 3 गडी बाद 10 झाली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत त्या तिसऱ्या षटकामध्ये. भावेश मध्ये क्षमता आहे. यापूर्वी अनेक मॅचेस त्याने जिंकून दिल्यात आपल्या टीमला. डाऊन द लेग, डावेशचे सोडून जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. ह्या धाबा सुद्धा कधी कधी लाभदायक ठरतात अक्षय. आणि म्हणून एक चुकीची घटना मॅचमध्ये सर्व काही बदलू शकते. चांगला ऑन दी अप फटका कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि इथून मात्र चेंडू 2 पायांच्या खालून निघून गेला. सरळ डी झोनमध्ये 2 धावे करता हा चेंडू निघून गेल्यानंतर धावपळक पुढे सरसावले 13 धावा. 13 वर 3 गडी बाद. ही दैनावस्था आहे. कठीण परिस्थितीमधून बाहेर यावं लागेल आणि संकटामधून बाहेर काढावं लागेल अडकलेल्या या टीमला. गोलंदाज दिवेश तयार. पुढचा चेंडू स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू गोडाऊन मध्ये गेलाय. 1 धाव पूर्ण करतोय भावेश. 1 धावेवर संतुष्ट होतोय. त्याचबरोबर 5 बॉलची समाप्ती आणि धावसंख्या 3 गडी बाद 14. 5 बॉल 14 धावा. अंतिम बॉल. पुन्हा एकदा वारंवार स्ट्रगल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा अट्टास होता आणि ते व्यवस्थित चेंडू बॅटवर आले नाही. दांडी गोल झालाय. संकेत जाधवला परतावा लागलाय बॅक टू द पॅव्हिलियन. 3 ओव्हर 15 धावा 14. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी.
थँक्यू. का मनात कधी कधी फ्लॉप शो असतात. काही बॅटर जेव्हा बॅट लागत नाही आणि ज्यांची बॅट लागते त्यांना तरी प्रमोट केलं पाहिजे. सुरुवातीला ऋतिक आपण पाहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये मागील 2 वर्षामध्ये फ्लॉप शो ठरला आहे. म्हणजे सुरुवात जर नीट झाली नाही तर मात्र येणाऱ्या बॅटरवरती प्रेशर असतो आणि ते काम ऋतिकपासून झालं आहे. त्यानंतर हसन, रोहित, संकेत त्याच अनुषंगाने विकेट्स गेल्यात. आणि हा गोलंदाज सुद्धा चांगलं कमालीचं प्रदर्शन करणारा गोलंदाज झालाय आर्यन. आर्यन असा हा बॉल फुल टॉस करून कळून काढला. मिड ऑफ मध्ये एक धाव पूर्ण केली पॉप्सने, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसरी धाव करण्याचा विचार केला जाईल काय. आणि जो गोलंदाज होतो तो विकेटवर थोडासा स्किट होतो आणि त्याचा फायदा उचलताना 3 धावा मिळत आहेत बॅटरला. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 17. नक्कीच ज्या वेगाने थ्रो केला होता तो वेग आवरू शकला नाही गोलंदाज आणि तेवढ्या स्पीडला बॉल होता. पायावर लागल्या बरोबर स्लिप झालाय, स्किट झालाय स्वतः गोलंदाज आर्यन. 17 वरती 4 धक्के. 17 वरती 4 गडी बाद. निलेश मोरे कशा प्रकारे बॅटिंग करेल. हा देखील डॉट बॉल म्हणजे दबाव. दबाव म्हणजेच बॅटिंगचा अभाव. हो आता चांगला बॉल पिक केलाय. 1 धाव मिळाली फॉरवर्ड स्कोर लेग मधून पिक पर्यंत 2 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि जशी संधी मिळाली त्या संधीचा फायदा उचलला गेलाय. 3 धावा पूर्ण. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 20. 4 विकेट 20 धावा आणि इथे मात्र कुठेतरी 4थी ओव्हर प्रगतीपथावर. अजून 2 ओव्हर आहेत म्हणजे 15 बॉलमध्ये विचार करेल 30+ जर धावा घेतल्या तर 50-60 पलीकडे चांगलं फायटिंग. आणि 22ची बॅट लागते त्याच रिझनला पुन्हा एकदा. म्हणजे मोठ्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते त्याची. एका धाब्याने धाव पडला 21 धावा. स्कोर मोस ऑन 21. पुढचा बॉल बघितलं हेलिकॉप्टर उडवायचं होतं. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. भावेश दुसऱ्या धाब्याकरता धावतोय परंतु तो कमी पडतोय आणि क्षेत्ररक्षकाने हमी दिली. विकेटचं झालंय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 22. आमच्या नचिकेत घरात भाईचा बाप सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत 5 विकेट 5 बॉल 22 रन. कुठेतरी भावेशचाच कॉल होता अगोदर आणि 2 धावा झाल्या असत्या जर भावेशने सुरुवातीला स्टार्ट घेतला असता. कारण की त्या अनुषंगाने मिसफील्ड देखील झाली होती. फेकी येईपर्यंत 1च धावा आणि रनआउट. निराश असेल भावेश. स्टुडंट ऑफ द इयर डीजे शक्ती येथून रजा घेत आहेत. 300 रुपये कट आजचे. 22 धावा 5 गडी बाद. डीजे नयन त्या ठिकाणी ऑपरेटिंग करण्याकरता चालले. स्वतःची ऑर्डर दुसऱ्यांना आणि दुसऱ्यांची ऑर्डर स्वतःला. इसकी टोपी उसके सर. 22 धावा गडी बाद झाले ते 5 गडी बाद 22 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय विनीत बुरकुन नॉन स्ट्रायकिंग कडे. या षटकातील आता हा शेवटचा बॉल. डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावपळकावर धाबा लागल्या जातात 23 धाबा. 4थं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या 24. 2 वाईट आल्यात. आता 3रा वाईट. हॅट्रिक साधलाय गोलंदाजाने. पहिला असा गोलंदाज ठरलाय वाईटची हॅट्रिक. 25 धावा. एवढ्या स्पीडला वाईट आल्यात. पुन्हा एकदा वाईट म्हणजेच लगातार 4 वाईट. काय 6 वाईट होतील. एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करेल का आर्यन. लगातार 4 वाईट टाकणारा पहिला गोलंदाज आहे. या आधी वाईटची हॅट्रिक करणारा गोलंदाज आपण पाहिलेत. धावसंख्या 5 गडी बाद 26 धाबा. खेळलाय सुपर कव्हर सत्रामध्ये 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 5 गडी बाद 28. 5 बॉल. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद 28. थँक्यू. अप्रतिम कॉर्डलेस माईक आहे. माईक बघून सागर गुरवची आठवण नक्कीच होते आम्हाला. फलकावरती धावा आहेत 28 धावा. आज किशोर गुरव मिस करत असेल. सध्या आज किशोर देखील शांत आहे. बिस्लेरी बॉटल आज त्यांचे चिरंजीव आले होते.
बॉलिंग मार्क वरती आलाय चिराई, अर्थातच सौरभ. बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी राहील. यावेळी फ्लिक केला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतील का? 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा यावेळी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. आवाजावर या 4 धावा पूर्ण झाल्या. या 4 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 32 वर. 5 गडी बाद. 32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. दिवेश थोडेसे नाखुश असेल या कामगिरीवर. 32 धावा आणि गोलंदाजी मार्गावर चिरायू सौरभ आलाय त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल टाकण्याकरता. दुसरा चेंडू असेल त्याचा. एक वेगळी स्टाईल त्याची. नो बॉल. पंचांचा एक हात बाहेर निघतोय. वाईट नो बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 33. नो बॉल आला नंतर यावेळी एजंट टेकन कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विकेट जातोय. आउटसाइड एज लागली आणि इथे विनीत बुरकून परतावा लागेल डग आउट मध्ये. हे मार्केटला त्याचं नाव झालंय. ट्रेंडिंगला दादा चालाय. ट्रेंडिंगला दादा चालाय. ट्रेंडिंगला दादा चालाय. हे साऱ्या चंद्रपडा नाक्यावर दादा यो आमचा फेमस झालाय. दादा यो आमचा फेमस झालाय. दादा यो आमचा फेमस झालाय. हे दोस्ती यारी कमवून ठेवली ओळखते दुनिया त्याला सारी. दोस्ती यारी 6 विकेट. 6 विकेट आणि फळकावरती धावा 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. बॅटर जसे येत आहेत, काही कर्मचारी असतात जे फक्त हजेरीला येतात, हजेरी लावतात, पुन्हा एकदा जातात. तशी घटना घडली आज शिवतेज संघाकडून. पूर्णतः बांधून ठेवलं, दाबून ठेवलंय. 6 गडी बाद 33 धावा. 5व षटक सुरू आहे आणि 5व्या षटकामध्ये चेंडूंचा विचार केला तर फक्त 2 चेंडू टाकून चालेत. नवीन बॅटर आलाय दर्पण. काय तो दडपण घेईल की दडपण चुगारून चांगली खेळी करेल? त्याला लढण्याची संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे दर्पण या खेळाडूला. हो, मोठा फटका खेळलाय. चेंडू ऑन साइडला गेलाय. एकदा मिळाली काऊ कॉर्नर मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 35. दर्पणला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. जेवढ्या धावा येतील तेवढ्या बेनिफिट ठरतील आपल्या संघाकरता. पुढचा बॉल चांगला फटका आहे. फिल्डर आलाय. पुन्हा एकदा मिसफिल्ड होते. पुन्हा एकदा एक फिल्डर येतोय आर्यन. मात्र इथे मार्मिक आलाय आणि चुकी केली होती ती म्हणजेच अंकितने. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकले, येऊन पोहोचले 37. 37 वर 6 गडी बाद. 4 बॉलच्या समाप्तीनंतर हे 5वं षटक सुरू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मोठे फटके आपण या इनिंग मध्ये पाहिले नाहीत अक्षय. एकही मोठा फटका आपल्याला लागलेला दिसून येत नाही. 37 वर 6 गडी बाद. पुन्हा एकदा काहीतरी गायडन्स दिले जात आहे अंकित याच्याद्वारे इतर खेळाडूंना. कारण केंद्रबिंदू म्हणजे यष्टी रक्षक. नो बॉलचा इशारा. चेंडूला उडवले. चेंडू हवेत आहे. एकदा बॅटर पूर्ण करतात, दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहूया नेमकं काय घडलंय. 2+1 या 3 धाव मिळत आहेत. 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 40. आता कुठेतरी रंग भरण्याचं काम केलं या 2 बॅटरने. 40 इज द स्कोर. जबरदस्त बॅटिंग करतोय दर्पण. यावेळी बॅटची एज. मात्र चेंडू अडला आहे की नाही, टप्पा पडला आहे की नाही. अंपायर मात्र स्माइल करत करत विकेट दिले. अशा सिच्युएशनला कधी कधी दहावी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि जे कोणी विद्यार्थी जर या ठिकाणी येत असतील तर त्यांना विनंती असेल आपण इथे येऊ नका. जास्तीत जास्त लक्ष आपल्या अभ्यासावर द्या. मोबाईलवर अभ्यास सध्या सुरू आहे. मोबाईलचा फुल फॉर्म काय आहे तर मॉडिफाईड ऑपरेशन बाईट इंट्रिगेशन. फार मोठा लॉंग फॉर्म आपल्याला
पाहायला मिळतो या मोबाईलचा. लिमिटेड एनर्जी. लिमिटेड एनर्जी. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओ चांगला बॉल, चांगला बॉल. जणू काय डोक्यावर चेंडू टाकलाय की काय, पडलाय की काय, तसे दोन्ही हात हे डोक्यावर आलेत गोलंदाजाचे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा 7 गडी बाद 40 40. 40 धाबा 5 ओव्हर मध्ये. घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. थँक्यू बिट्टू. आज इकडे दिसतोय. कदाचित कौशिक बिट्टूची गरज लागली असती का या मॅच मध्ये, कारण की बिट्टू सारखा प्लेअर या ठिकाणी बसलाय आणि सध्या फक्त एन्जॉय करतायत, टाळ्या वाजवतायत, आपल्या संघाला प्रोत्साहित करतायत. मात्र त्यांची गरज लागली असती. 40 धावा. त्यांनी जो षडयंत्र आखला होता बी टीमने तिथे थोडा कमी पडला होता आणि इथे मात्र 7 विकेट गेले. दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. दबाव आहे आणि जो बॅटिंग टान्स आहे त्याचा सुद्धा दबाव आहे. 6 बॉल शिल्लक आहे. 40 धावा 40 रन्स. बॉलिंग मार्क वरती मोनू आलाय. सोनू आणि मोनू पाहिले आज. मोनू. निलेश मोरे चांगली बॅटिंग. नेहमी गॅप मध्ये फटकेबाजी. विकेट डाऊन. ऑल आउट. मच्छरो का यमराज मात्र इथे गोलंदाज बनलाय. खरा यमराज. पॉवरफुल आहे. कोणी त्याचे नादी लागत नाही. कोणी त्याचे नादी लागत नाही. कोणी त्याचे नादी लागत नाही. थँक्यू. आणि गुरुदेवचं कौतुक करेन. गुरुदेवसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त डिसिजन त्यांनी दिले. अप्रतिम डिसिजन. मात्र बाकीचे नाखुश आहेत. इथून टाळे एकानेही वाजवली नाहीये त्यांच्यासाठी. बघा तिथून टाळ्या आल्यात. थँक्यू. मला वाटतंय चिराग आहेत आणि भरपूर आमचे प्रेक्षक समर्थक चहू बाजूने आहेत. काही जण स्पर्धा पाहण्यासाठी जातात, मात्र काही जण कॉमेंट्री कोण करतं हे पाहायला देखील असतात. संदीप गावंड असतील तर तिथे ते प्रेक्षकांची गर्दी असते भरपूर. आम्ही असलो तर तिथे असते. म्हणूनच हे प्रेम असते त्यांचे आणि त्यांच्यामुळेच आज इतका चांगला प्लॅटफॉर्म प्रत्येकाला मिळतोय. म्हणून प्रेक्षक विना स्पर्धा अधुरी. म्हणूनच हे प्रेक्षक तर हवेच आहेत. कधी कधी आपल्या मुखातून सुद्धा काही शब्द चुकीचे बाहेर पडत असतात. एन्जॉय करण्या प्रेक्षक समर्थक कुशल खुश राहतील तो आपल्या मनापासून प्रयत्न असतो आणि खऱ्या अर्थाने मोटिवेट करता येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला. हे प्रयत्न आपल्याला सुरू असतात. हा मॅच एन्जॉयसाठी आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 40 या धावसंख्येवर सर्व गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या शिवतेज स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे आणि 41 धावांचं टार्गेट असेल. 41 धावसंख्येचं टार्गेट असेल हासोबा स्पोर्ट्स जुचंद्र या टीमला. 41 इज द टार्गेट. राज प्रज्वल भावांची नेहमीच लाभली त्याला साथीदारी. राज प्रज्वल भावांची त्याला नेहमीच लाभली साथीदारी. कुठे असाल तर या. 6 वाजत आल्यात. सागर गुरवला भरपूर मिस केलं जाते. 9 वाजता येणार आज. काल मात्र नक्कीच भरपूर दोस्ती आणि रंग माझा वेगळा तशी घटना घडली होती. मात्र इथे मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत. 40 धावा अंडर क्रिकेटमध्ये मोठ्या म्हटल्या जातात. त्याचं कारण आहे इथे तुम्हाला 9 विकेट्स आहे आणि आता गोलंदाजी करणारा संघ काय विचार करेल, धावा नाही तर धावा कमी देऊन 7 ते 8 विकेट लवकर काढण्याचा विचार असेल. जर विकेट काढले तर मॅचमध्ये बनून राहील. म्हणून चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी केली जाईल की नाही पाहिलं जाईल. आणि बॅटिंग करणारा संघ इथे स्ट्रॅटर्जी जास्त नसेल. सिंगल डबल चांगली बॅटिंग आणि इकॉनॉमिकली बॅटिंग करावी लागेल दिवेशला आणि अंकितला. यस, दिवेश आणि गोलंदाजी करताना 2 षटकामध्ये 4 गडी बाद केलेत. म्हणजेच कंबर मोडीचं काम त्याने केलं होतं. तसाच एखादा चांगला गोलंदाज आता शिवते स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमद्वारे सुद्धा आपली हुकूमत गाजवेल असं मला वाटतंय. म्हणजेच हा मॅच आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. हा मॅच बनवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज करू शकतात आणि राज चौधरी यांना तसा विश्वास आहे आज. म्हणूनच त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जाईल. जे समर्थक आहेत मॅनेजमेंटचे सूत्र हाताळण्याचं काम त्याने सुद्धा नक्कीच
आणि रोज वेगवेगळे कुर्ते घालून येतात ते. मला वाटतंय भैरव कलेक्शन तिकडचाच हा कपडा पाहायला मिळतोय, कारण की आम्ही देखील भैरव कलेक्शनवरती जास्त ते कपडे वेअर केले जातात. बघूया आता मॅचकडे काय घडतंय, कारण की दिवेश आहे आणि अंकित दोघांना ओरमचा जास्त अनुभव आहे, मात्र अंधरम क्रिकेटपासून थोडं कमी आहेत. हा बेनिफिट गोलंदाजी करणारा संघ मनामध्ये विचार करू शकतो. मात्र दिवेश दोन्ही फॉर्मॅट चांगला खेळतोय आणि त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. मॅच सहजरित्या हार मानणार नाही आहे शिवतेज संघ. लढावं लागेल आज, कारण की स्पर्धा घरची आहे आणि घरचं मैदान गाजवावं लागेल. वाईट बॉल एक्स्ट्रा धावा अफोर्ड करू शकत नाही. एक धाव. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. एक धाव मिळाली आणि आता कॅपमध्ये चेंडूला टाकलाय. दुसरे धाव पूर्ण केली जाईल काय? एक धाव बॅटिंग करताना मिळाली दिवेश या खेळाडूला. धावसंख्या 2 धावा. नक्कीच काहीकांना वाटलं असतं की थोडं जर सुटला असता तर चान्स असता. दिवेश ऑन साईडला ड्राईव्ह केलं, फ्लिकचा फटका आहे. हसन चेंडूची स्ट्रगलिंग करतोय. या सर्व चुका दुरुस्त कराव्या लागतील आणि 2 धावेने धावफलक 4 धावा या फलकावरती लगावले. आराम के साथ चांगली बॅटिंग. टिचून मारा करायला लागेल गोलंदाजाला आणि विकेट्स मिळवाव्याच लागतील. ऑन ड्राईव्ह आहे. मिडॉन मधून चेंडू पुढे जातोय. एक धाव पूर्ण केली. रोहित निकम फिल्डिंग करतोय. 2 धावा रोखला जाऊ शकत नाही. 2 धाव मिळतात. 2 धावण्याची धावसंख्या झाली इथे 6 धावा. प्रेक्षक थोडे नाखुश आहेत या मॅचवर आणि भावेशने देखील आता चूक केली. मगाशी या चुका झाल्या नाही त्याच्याकडून. इथे मोठा फटका कॅच घेतली तर मॅच बनेल. संकेत जाधव आहे आणि इथे आशा आता वाढल्या असतील गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. पहिला विकेट डाऊन. गडीबाद. सगळ्यात भारी आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. आमच्या नचिकेत घरात भाईचा रुबाब सगळ्यात भारी. आमच्या नचिकेत घरात भाईची पब्लिक झाली दिवाणी. मॅच मध्ये परत येण्याकरता ही विकेट फार ज्या पद्धतीने ही विकेट मिळाली. आणखीन 1-2 विकेट सलग घ्यावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि तो आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ केलाय मला वाटते गोलंदाजी करण्याकरता आलेल्या विनीत बुरकुंडी याने. जबरदस्त गोलंदाजी. ज्या अनुषंगाने फील्ड सजवलंय त्या अनुषंगाने गोलंदाजी करणं महत्त्वाचं असते. इथे लालच दिली होती बॅटरला मिड विकेट एरियामध्ये आणि अचूक झेल प्राप्त केलाय संकेत जाधवने. दीपेश देखील जॉली बॉयज त्यानंतर हसोबा या संघामधून वर्णी या खेळाडूची ओरममध्ये लागते. इथे काय घडलंय तर वाईट बॉलचा इशारा. जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतोय. बाहेर निघणारा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे सरसावले. येऊन पोचले ती म्हणजेच 7च्या घरामध्ये. स्कोर मूव्ज ऑन 7. ह्या चुका रोखणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पायावर चेंडू आदळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. अशा प्रकारचे चेंडू जरी टाकले तरी दबाव येऊ शकतो आणि दबावाखातीर एखादा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आउट होऊ शकतोय आणि तेच काम पाहायला मिळते, कारण की दबावमध्ये बॅटर देखील आहे. स्ट्रगल चालू आहे. बॅटवर बॉल येत नाही आहेत. त्याचं कारण जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू मात्र मोठा फटका खेळायचा होता. भावेशने आता चेंडू कलेक्ट केलाय. कॅरी चांगल्या पद्धतीने केले. 1च धाव. ओव्हर झाले पहिली. 8 धावा 1 गडी बाधा. तितका मोठा टार्गेट नाही आहे, मात्र काम मोठं करावं लागेल. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी, फिल्डरला चांगली फिल्डिंग आणि बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. ऐकूया सुंदर संगीत. 30 बॉल 33ची गरज. लाडके ठाकूर बाबा आहेत त्यांचे आधारस्तंभ. आहेत त्यांचे आधारस्तंभ. आहेत त्यांचे आधारस्तंभ. सिद्धार्थ मर्डी खांबे हो जीवाचा जीव लग. 30 बॉल 33 धावांची आवश्यकता. फाईट चांगली द्यावी लागेल गोलंदाजी करताना आणि गोलंदाजाला तितकीच चांगली साथ शतरक्षकाशी मिळायला हवी. शतरक्षक तिथे त्या ठिकाणी सज्ज आहेत. त्यांना मिडॉन मध्ये चेंडूला खेळून काढलं दीपेशाने. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 9 वर. 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी निलेश मोरेकडे आहे. दिवेशला ठाऊक आहे, कारण की दिवेश या संघातून देखील खेळला. अंडरम क्रिकेट नेहमीच मोठमोठ्या संघामध्ये वर्णी लागली जाते. मजा येईल हा बॅटल पाहायला. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक केलं इंटू द गॅप मध्ये. 1 धाव. दुसरी धाव घाटक ठरली जाईल का? भावेश पाटील आल्यात मध्ये. हसनचा हा चेंडू होता आणि इथे मात्र भावेशने चूक केली, कारण की हसनला तेवढा
टाइम मिळाला नाही चेंडू फेकण्याकरता. आणि हे करणं अगदी योग्य होतं, कारण कदाचित जर हसन याच्या हातून चेंडू सटकला असता तर तो कव्हर करता लगेचच आला पाहिजे आणि तोच उद्देश होता भावेशाचा. आता हा वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळाली या चेंडूवर. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 12 1 गडी बाद. 12 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा हा चेंडू बाहेर निघणारा बॉल सोडून दिलाय सरळ. 13 धावा दबाव मध्ये आता शिवतेज संघ. पुन्हा लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड होताना दिसतोय. दबाव दबाव दडपण सर्व काही पाहायला मिळतं या मॅच मध्ये. इनसाइड आउट करून चेंडूला कव्हर्स मध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या पोहोचली 14 1 गडी बाद. 14 विकेट घ्यावीच लागेल. मात्र तसा प्रयत्न इथे होत नाही अक्षय. आणि त्या प्रकारचा फील्ड असायला देखील हवा. मात्र इथे धावा रोखण्याच्या अनुषंगाने फिल्डिंग सजवले. पुन्हा एकदा रमेश चांगली फिल्डिंग करतोय आणि इथे एकच धाव. जबरदस्त तुरतुरी भवऱ्याप्रमाणे तुरतुरी रमेश पाहायला मिळतोय. चपलता त्यांची पाहायला मिळाली आपल्याला आउटफील्डवर आणि क्षेत्ररक्षक म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाली होती. असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदाच घडलंय, ज्यावेळेस जॉन्टी रोड्स हा फिल्डिंग करत असताना त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळालाय. धावसंख्येत 1 ने फरक पडलाय. धावफलकावर धावा 1 गडी बाद 16. 5 बॉल. चांगला फटका आहे. वेट अँड वॉच केला. 1 धाव. दुसरी धाव घातक ठरेल का? मात्र नाही. 2 धावा आरामात पूर्ण केल्या जातात. ओव्हर झाल्या 2. फलकावरती धावा आहेत 18 धावा. टार्गेट छोटा आहे, काम मोठं करावं लागेल. आता 24 बॉल 23 ची गरज. बॉल टू बॉल रन्स आहेत, म्हणजे 1 रन कमी आहे बॉलपेक्षा. 24-23 ची मॅच. डीजे चेंडू आणि 23 धावांची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये हसन या गोलंदाजावर विश्वास ठेवला गेलाय. हसन यांनी ह्याच मैदानावर यापूर्वी अशी कामगिरी केली, म्हणजेच कमीत कमी धावा डिफेन्स सुद्धा केलाय. त्याच्याकडे हा चेंडू पाहायला मिळतोय. दिवेश यांनी आडव्या बॅटचा वापर केलाय. ऑन साईडला फ्लिक केलं चेंडूला. गॅप मध्ये हा फटका पाहायला मिळाला. 2 धाव मिळतात दिवेश या खेळाडूला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 20 1 गडी बाद 20 धावा. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. रोहित निकम यांना आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघतोय. पाहूया काय करतात आता ह्या वेळेला अशा स्थितीमध्ये. आता मिड ऑन घेतलाय. त्यानंतर जर विचार केला मिड ऑफ देखील आहे. चांगले फिल्डिंग रचना पाहायला मिळते. म्हणूनच इथे फिल्डिंग जर व्यवस्थित लावली ना तर त्या प्रकारचा गॅप बॅटरला पाहिजे. तो जर मिळाला नाही तर दबावमध्ये येऊ शकतो दिवेश. मला वाटतं की अजूनही मॅच बनू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. मोठा फटका गॅप शोधलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दन दन करत. 2 धावा तर बॅटर पूर्ण करतायत. 3रे धाबे करतात ते धावतायत सुद्धा आणि पाहता पाहता या धावून पूर्ण केल्या जात आहेत 4 धाबा. 4 धाव मिळत आहेत. 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 24-24. जबरदस्त फटका होता ऑन दी अप इनसाइड आउट आणि काय फटका खेळला. जबरदस्त हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 4 धावेने धावपळक वेगाने पुढे सरसावले. 24 धावा. विकेट 17 धावेची गरज आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझनला रमेश आहे आणि इथे मात्र 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 41 धावेचं आव्हान असताना या 2 धावा आल्यानंतर धावपळक पुढे आलाय 26च्या घरामध्ये. 20 बॉल 15ची गरज. 20 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चेंडू जास्त आहेत, धावा फार कमी आहेत. 1 धाव मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. एका धावेची धावसंख्या पोहोचली ती 27 1 गडी बाद 27 धावा. 19 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. पूर्णतः या ठिकाणी आपला कब्जा दाखवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि प्रत्येक बॉल बॅटवर घेतोय. रिक्स घेतली जात नाही. ज्या अनुषंगाने विकेट गेले होते शिवतेज संघाचे त्या प्रकारची गोलंदाजी शिवतेज संघाकडून झाली नाही. हे चित्र स्पष्ट दिसून आलंय आणि आता विजयाचे दरवाजे खुले झाले. आता हसोबा स्पोर्ट जुचंद्र कारण की एकच विकेट गेलाय. 18 बॉलमध्ये 13. कधी कधी या मॅचच्या हार देखील होतात. बघूया. 18 बॉल 13ची गरज. ड्रिंक्स गेलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून काय पलटवार होईल का? ऐकूया सुंदर संगीत. येऊया मॅचच्या दिशेने. स्वभाव पटला मनात डसला बघताच त्याला. स्वभाव पटला
लवकरात लवकर मॅच सुरू करा. जर बॅड लाईट झाली तर हा मॅच उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये खेळवला जाईल. असं काही होणार नाही कारण की बॅड नाही फुल लाईट आहे आपल्याकडे आता. 13 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉलला पुन्हा एकदा स्वीप केलं होतं. संकेत जाधव वेगाने आलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 11ची गरज 17 मध्ये. विकेट्स अजून या ठिकाणी जवळजवळ 99% वर पकड बनवलंय बॅटिंग करणाऱ्या हासोबा स्पोर्ट जुचंद्र टीमने. आता 1 धाव मिळाली. जमीन लगत हा फटका होता. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 30-31 वर पोहोचली. 16 चेंडू 10 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 10. दिवेशचं कौतुक कर. काय बॅटिंग केलंय. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त बॅटिंग. रमेश आलाय पुन्हा एकदा 1 हँड आणि इथे मात्र एकच धाव. पुन्हा एकदा 15 बॉल 9ची गरज. मॅच भरपूर लांब गेलाय. औपचारिकता शिल्लक असं म्हणायला वावगं ठरणार नाही. नशीब असतं तर हा चेंडू हाताला लागून स्टंपवर लागला असता, रनआउट असता, हा चेंडू भेटला असता. तो चेंडू मात्र रोहित तिथेच खेळत राहिलाय. संध्याकाळपर्यंत तिकडेच खेळत राहील अशी अपेक्षा. 3 धावेने धावफलक पुढे सरसावले. आता 6 धावेची गरज. म्हणजे मॅच विनर 2 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळाला. त्याच्यावर पाणी फेरलं गेलं. मॅच विनर आपण पाहिले, मॅच लुझर देखील पाहिजे. आणि या मॅचमध्ये लुझिंग साईड पूर्ण दिसली शिवटेज संघाची. ही टीम म्हणत असेल की आम्ही तरी चांगली फाईट केली असती असं त्यांच्या मनामध्ये असेल, कारण की त्या अनुषंगाने तो संघ लढला होता. डाव पूर्ण केले. येणारे 12 बॉल 4 धावेची गरज. वेलकम समोसेवाले. आता तहसीलचे स्वागत आहे. काल सागर गुरवने भरपूर ऑफर केले होते. जवळजवळ 2-3 हजार रुपये त्यांच्या समोसेवरतीच संपले होते. 12 बॉल 4ची गरज. संध्याकाळी भूक देखील लागली असेल. मात्र ही ट्रॉफीची भूक आहे शिवटेज संघाची, ही थोडीशी कमी पडली आहे. आणि खुश असेल हासोबा स्पोर्ट जुचंद्र संघ, कारण की निधी चषकामध्ये देखील सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता हा संघ. यावेळी पुन्हा एकदा एज लागले. 1 धाव. दिवेश आज सकाळी दही शक्कर खाऊन आल्यात. त्यांचा दिवस दिसतोय आणि काय जबरदस्त बॅटिंग केलं. रावसाहेब पाटील यांनी लस्सीचं सांगितलं होतं, मात्र ते आले नाही काही कारणास्तव. चांगला फटका. विनिंग स्ट्रोक आहे की नाही. इथे मात्र केल खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन हासोबा स्पोर्ट जुचंद्र. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आपण आला टॉप 3 मध्ये. उद्या ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. पूर्ण मॅच समरी चित्र स्पष्ट दिसते स्क्रीनवरती. 40 धावा 8 गडी बाद 42 धावा 1 विकेट, म्हणजेच 8 गडी राखून 7 गडी राखून आणि 4.2 बॉलमध्ये 10 बॉल राखून ही मॅच जिंकले. मोठा विजय. मला वाटते उद्या जर फायनलमध्ये जास्त